माहेलका. लेखक अशोक निंबाळकर. भाग 10. खाशा सरदारांसह कुमार वयातील पेशवे मनसदीवर ऐटीत बसले होते. बाजूच्या आसनावर सिकंदर जहा विराजमान होता. नाना मात्र उभे राहून लोकांना निरोपाची वस्त्र देत होते. मुजरा करून वराडी निरोप घेत होते. सजलेल्या दरबारात हरेक माणसाच्या चेहऱ्यावर खुशी होती. सर्वांच्या माना दरबाराकडे वळल्या. हलवार पावलं टाकत प्रवेशणाऱ्या राजा रावरंभावर त्या नजरा खेळल्या. त्यांच्या पाठोपाठ आली माहेलका. समोर सिकंदर जहाला पाहून रावरंभा थोडे गांगरले. सिकंदर रावरंभा आणि माहेलकाकडे पाहून हसला. या रावजी, आम्ही तुमचीच वाट पाहतोय. नानांना रावरंभांचं स्वागत केलं. रीतिरिवाजानुसार निरोपाची वस्त्र द्यायची आहेत म्हणून आपल्याला तसदी दिली. रावरंभांनी स्मित करत मान हलवली. उभे का, बसा, श्रीमंत म्हणाले. रावरंभा डाव्या बाजूला जाऊन बसले. माहेलकालाही त्यांनी आपल्या शेजारीच बसवलं. ही बाब नानांना खटकली. त्याने श्रीमंतांकडे पाहत याचा जाब विचारण्याची खूण केली, पण ती सलाह पेशव्याने कानानिराळी टाकली. निजाम साहब, आप हमें उर्वशी मांग रहे थे, हम जरूर देंगे. पेशव्याच्या या आश्वासनानं सिकंदरच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. नानाला त्या जाणवल्या. श्रीमंतांनाही त्याचा अंदाज आला. पण एक शर्त आहे आमची. श्रीमंतांच्या या वाक्यावर सिकंदरचा चेहरा प्रश्नांकित झाला. शर्त क्या है? त्याने श्रीमंतांना सवाल केला. उर्वशीच्या बदल्यात आमच्याकडे माहेलका ठेवून जा. सिकंदरनं पहिल्यांदा रावरंभाकडे पाहिलं. लालबुंद झालेल्या रावरंभाचा चेहरा भयानक वाटला. मोठी आवळत त्यानं राग दाबला. नाही, हरगिज नाही. क्षणाचाही अवधी न दवडता सिकंदरनं असमर्थता दर्शवली. शेजारी बसलेला उमरा दबक्या आवाजात म्हणाला, अर्जन, उसके प्यार के लिए आप अपने प्यार की क्यों कुर्बानी दे रहे हो? माहेलका आमची राजनर्तकी जरूर है, पण ती हमसे अर्जुन बहादुर राजा रावरंभा की अमानत है. जो चीज हमारी है ही नहीं, उसके ऊपर हम कैसे बोली लगा सकते हैं? सिकंदर मुकरला. कोणत्याही हुकमतीला वाटेल माहेलकासारखा हिरा आपल्या दौलतीत असावा. रावरंभा, तुम्ही आमची मागणी मनावर घेऊ नका. पेशवाने रावरंभांची मनधरणी केली. त्यामुळे रावरंभांचा राग लगेच मावळला. आजचा दरबार खास आहे, निरोपाची तर वजच आहे, पण माहेलकाचा सन्मान व्हावा हे मुख्य प्रयोजन आहे. पेशवाईत कोणाही कलाकाराची उपेक्षा होत नाही. श्रीमंत कदरदान आहेत. तुमच्यासारख्या अप्सरेची कदर नाही झाली तर आमचा लौकिक मातीमोल होईल. माहेलकाकडे पाहत नानाने पेशवाईंचा बडेजाव मिरवला. त्यांचं बोलणं मध्येच थांबवत श्रीमंत सवाई माधवराव म्हणाले, मागा माहेलकाबाई, हवं ते मागा. तुमच्या कलेचे आणि माणुसकीचे आम्ही दिवाणे झालो. माहेलका उठून उभी राहिली. चेहऱ्यावर पडदा केला होता, तरीही तिच्या नाकापासून खालचा भाग दरबारातील मंडळींना दिसत होता. जणू काही अर्धा चंद्र ढगाळ आणि अर्धा उघडा भासत होता. तिच्या कानातील मोगली पद्धतीची कर्णफुलं, हातावरील सुबक मेहंदी, पायातील जरी मोजडी, अंगावरील भरजरीची वस्त्र, अशी सर्वांग सुंदर ललना रावरंभांची प्रेयसी आहे. या गोष्टीचा दरबारातील सर्वांनाच हेवा वाटत होता. तुम्ही नाराज होणार नाही एवढी बिदागी आम्ही नक्कीच देऊ. तुमच्या मनातील रक्कम नक्कीच आमच्या खजिन्यात आहे. नरशी सोबतचा मुकाबला जिंकलात, पण एक गिन्नीही घेतली नाही. तेव्हा तुमचा मान आणि आब राखला जावा यासाठी आम्ही तुम्हाला बिदागी मागण्याची आजादी देतो. श्रीमंतांनी आपल्या मनाची ही श्रीमंती दाखवली. अशी आजादी नाही मिळत सामान्य वकुबाच्या कलाकाराला. मागा, विचार करत बसू नका. नानांनी मध्येच बडेजाव केला. श्रीमंत मागा म्हणतायत म्हणल्यावर मागायचं ना बक्क. काय येडेपणाचे राव. आम्ही असतो तर 7 पिढ्या बसून खातील एवढी बिदागी मागितली असती. दरबारी मंडळींनी आपापसात कुजबूज सुरू केली. ती माहेलकाच्या कानावर आली. देव जातो द्यायला आणि पदर नाही घ्यायला, असली गत झाली म्हणायची. एका सरदारानं उपहासाने माहेलकाची चेष्टा केली. श्रीमंत, आम्ही मागाल ते द्याल? हो माहेलका.
करणाऱ्यातले नाही. नानांनी तुमच्यासाठी लाखाची बिदागी सुचवली होती. श्रीमंतांच्या या खुलाशानं दरबारीत चाट पडले. ते एकमेकाच्या कानात कुजबुजायला लागले. एवढी मोठी बिदागी? हे कमी वाटत असेल तर मागा मनासारखी. नानाला या औदार्याचा राग आला. बेअदबी होणार नसेल तर ही बिदागी तुम्हाला लखला. पैशाचे लोभी आम्ही नाही. आमचे यजमान रावजी अशी लक्षाची खैरात रोज वाटतात कलाकारांना. माहेलकानं रावरंभांची मान उंचावली. पण पेशव्यांसह सारे सर्द झाले. माहेलकाच्या या आगळकीचा नानाला राग आला. तुम्हाला मोकळी काय मागण्याची? पुन्हा श्रीमंतांनी आवाहन केलं. एकदा मागितल्यावर शब्द तर फिरवणार नाही ना? माहेलकानं पेशवाला बांधून घेतलं. नानाच्या काळजीत आणखी भर पडली. काय अवदसा आठवली असं त्यांना वाटलं. एक वेळ जान देऊ पण शब्द फिरणार नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे आजवरचा. सवाई माधवरावांनी आपल्या मुलकाची परंपरा अभिमानानं सांगितली. आम्ही शायर, अल्लाचे बंदे, मोहब्बते से भुकेले, पूरी कायनात प्यार से भरी हो, ये हम सोचते. माहेलका म्हणाली, वाह, अच्छा ख्याल है माहेलका बाई तुमचा. पेशव्यांना तिला दाद दिली. मराठा आणि निजामशाही या दोन बड्या हुकमती. त्यांनी ठरवलं तर पुऱ्या हिंदुस्थानात अमन पैदा होईल. जुलमानं त्रासलेल्या जनतेला सुकून मिळेल. माहेलकाबाई मराठ्यांच्या मनात सतत जिव्हाळा राहिलाय दुसऱ्यांबद्दल. आम्ही हिंदू मनुष्य प्राणी हाच मजहब मानतो. हे सारं झूट असतं तर तुम्ही निजाम, मोगल, टिपू सुलतान, टोपीकर असं कोणीच नसतं दिसलं इथं पुण्यात. आम्ही घरी आलेल्या दुश्मनालाही मेहमान मानतो. श्रीमंतांच्या या हजरजबाबीपणामुळे नानाचा जीव भांड्यात पडला हे आम्ही जाणतो. म्हणून तुमच्याकडून जास्तीची उम्मीद आहे. माहेलका म्हणाली. काय उम्मीद आहे ते तरी सांगा. पेशव्यानं विचारणा केली. माहेलकानं रावरंभांकडे नजर टाकली. त्या नजरेतून काहीतरी संवाद झाला. ती म्हणाली, आमच्या बोलण्याचा मतलब असा, मराठ्यांनी निजामावर चाल करू नये. माहेलकाच्या या जगावेगळ्या मागणीनं सारा दरबार गफगार झाला. नानाच्या तर कपाळावरची शीर उभी राहिली. ही बया नाचता नाचता राजकारणाचा कडही जिंकेल असं वाटायला लागलं. शियासतीच्या पटावरही ती अशी शिताफीनं प्याद उचलत असल्याची जाणीव नानाला झाली. दातोट खात त्यांनी आपल्यावर राग काढला. सवाई माधवरावही विचलित झाले. निजाम पुत्राला पेशवाची अशी त्रेधा उडाल्यानं हसू आवरेल. रावरंभांनाही माहेलका अशी मुत्सद्यासारखा डाव टाकेल याची कल्पनाच नव्हती. श्रीमंतांकडे पाहून माहेलका म्हणाली, हुजुरांना हे मान्य नसेल तर त्यांनी तो जरूर विचार बदलावा. आमच्या मागणीत बेअदब झाली असेल तर गुस्ताखी माफ हो. माहेलकाबाई, ना आम्ही मुकरलो ना तुमच्याकडून बेअदब झाली. आम्ही वचन देतो, मराठे कधीच स्वतःहून निजामशाहीवर धावा बोलायचे नाही. पण हे वचन तोपर्यंतच जोवर निजामशाहीकडूनही काही आगळीक होत नाही. त्यांनी कुरापत काढली तर मात्र आम्ही निजामशाही बुडवल्याशिवाय राहणार नाही. अवादा आहे आमचा, लक्षात असू द्या. निजाम दरबार तसं काही करणार नाही याची हमी आम्ही देतो. माहेलका रावरंभाकडे पाहत म्हणाले. त्यांनी हसत संमती दिली. राजा रावरंभांवरचा भरोसा आहे. पेशव्यानं त्याचं कौतुक केलं. निजाम साहेब, ज्या दरबारात अशी मर्दा त्याला कसलाच घोर नसा. ही आमच्या दरबाराची शान आहे, सिकंदर पेशवा म्हणाला. यावर रावरंभा मिश्किल हसले. अवघ्या पुण्यात एकच चर्चा, माहेलका पेशव्याच्या लग्नाला आली, सारी दौलत लुटून गेली, अशी नाक्या नाक्यावर चर्चा होती. नाना आपल्या मेहनतीवर पाणी फिरवल्यानं हात चोलत राहिले. निजामाचं वराड इंदापूर सोलापूर मार्गे भागानगरला गेलं. रावरंभा आणि माहेलकानं याच मार्गे जाणं पसंत केलं. करमाळ्याहून गेल्यावर काही गजब सिकंदराचा ताफा भागानगरच्या वेशीवर पोहोचला. तिथे लोक दुतर्फा उभे होते. स्वागताचे नगारे वाजायला लागले. सिकंदर सोबत रावरंभांचा जय जयकार सुरू होता. अधूनमधून माहेलकाचंही नाव येत होतं. मेण्यात बसलेल्या रावरंभा माहेलकाला हे अप्रूप वाटलं. जाताना तोंड लपवून जावं लागलं आणि आता जयघोष. पुण्यातली कामगिरी 15 दिवसापूर्वीच सिकंदरनं निजाम अलीला कळवली होती.
म्हणून हा सारा इंतजाम. खुद निजाम अली माहेलकाच्या स्वागताला खडा असल्याचं पाहून उमरा सरदच झाला. मीर आलम तर आजारपणाचं सोंग करून फिरकलाच नाही. रावरंभा आणि माहेलका पालखीतून खाली उतरले. निजाम अलीनं पुढे जात रावरंभाला कडकडून मिठी मारली. आमचे अंदाज साफ गलत झाले. लग्नाला गेले पण मैदान मारल्याच्या वरची कामगिरी केली. निजामशाहीच्या नसनशी सोबत तुम्ही वाकफ कराल. निजाम अलीने दोघांवर स्तुतीसुमन उधळली. आधी गद्दार ठरवता आणि आता फुलांची बौछार करता. किती वेळा सबूत द्यायचा इमानदारीचा. आम्हा स्वाभिमान नावाची चीज आहे का नाही. स्वाभिमान दुखावलेल्या रावरंभांनी स्वागतास आलेल्या निजाम अलीला खडसावलं. रावजी, तुम्ही सिर्फ आमचे जहागीरदार नाही, आम्ही कधी तसं मानलंही नाही. निजामाने खुलासा केला. पण वेळ आली की तुम्हाला मेहमान मजहब आठवतो. रावरंभा शब्दांनी सपासप वार करत होते. निजाम अली गपगुमान ऐकत होता. माहेलकानेच त्यांना शांत केलं. आजपासून तुम्हा दोघांचा रुतबा वाढेल याची आम्ही जबान देतो. माहेलकाला आणखी 4 गावांची जहागिरी आत्ताच जाहीर करतो. तिची झालरीची पालखी कायम राहील. निजामाने शब्द दिला. रावरंभा म्हणाले, आणखी एक बोला. निजामाने आवाहन केलं. इथून पुढे ती दरबारात नाचणार नाही. कबूल. हेही कबूल. आणि तिची बिदागीही कायम. निजामाने शरण आल्यासारखं रावरंभांच्या सर्व अटी कबूल केल्या. रावरंभा माहेलकाकडे बघून हसले. भागानगरच्या मुख्य पेठेतून फर्जन सिकंदर, रावरंभा, माहेलका आणि उमराचीही हत्तीवरून मिरवणूक निघाली. वनाजी तिथे न थांबता थेट मेहरुनिसाकडे दौडला. मिरवणूक संपल्यावर रावरंभा आणि माहेलका महालात परतले. 1-2 महिने मोडल्याने त्यांना आपला महालही नवखा वाटत होता. इतक्या दिवसांच्या धामधुमीत घरी परतल्यानं दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. फार न जागता ते लगेच निद्राधीन झाले. 1-2 महिने असे निघून गेले. माहेलका राजदरबारात नृत्य करायला गेली नाही. रावरंभांचा रुतबा वाढल्यानं नोकरचाकर त्यांच्या दिमतीला वाढले. सिकंदरनं फुलमतीशी निकाह केलाच नाही. या निकाहावरून बाप लेकात झगडा सुरू झाला. सिकंदरनं निजामाशी बोलणंच टाकलं. बेगमचंही तो ऐकेना. निजाम अली परेशान झाला. सिकंदर रात्रंदिवस दारूच्या नशेत धूत राहत. सल्तनतीचा वारस असा डोळ्यासमोर वाया चालल्याने निजामाचं काळीज कुरतडायला लागलं. एके दिवशी निजामाला परेशान पाहून मीर आलम जवळ आला. हजरत, हा इश्काचा रोग बेकार. दुसरा कोणताही इलाज नाही चालत त्याच्यावर. तुम्ही चिडणार नसाल तर या रोगावर जालीम उपाय सुचवतो. त्याची जड तुमच्या उशाला आहे. आलमने कान भरले. काय म्हणायचंय काय? निजामानं त्याला उद्विग्न होत सवाल केला. पया तर आम्ही काफिर ठरतो. त्यानं निजामाचा अंदाज घेतला. ऐसी कौन सी बात है? निजाम कोड्यात पडला. आप काफिर को काफिर नहीं समझते इसी वजह से. उमरा अर्धवट बोला. इसका क्या मतलब? मतलब तो बहुत बड़ा है. सीधे सीधे बता. निजामाने त्याला चेतावणी दिली. जब से माहेलका पुणे से आई है उसकी चाल रंग-ढंग बदला है. उमरा ने कान भरले. इसका क्या वास्ता है? कुछ भी मत बको. निजामाने त्याला दम भरला. वास्ता है खाविन. देखो वो कौन सा लिबास पहनती है, मांग में सिंदूर भरती है. करमला में वो रोज मंदिर जाती थी, उपवास करती थी. सब इस्लाम के खिलाफ बर्तावा कर रही है. इसके पीछे एक ही शैतानी दिमाग है और वो आप जानते हैं. रावरंभा के ऊपर आप निशाना साध रहे हैं. निजामाने खात्री केली. हाँ, आपने सही कहा. उमरा ने त्याला विश्वासात घेत सांगितलं. उसको बचपन से हम पहचानते हैं. या आप नहीं, आपके दिमाग के अंदर का शैतान बोल रहा है. वो भी तो रोजा रखता है. फिर वो मुसलमान हुआ क्या? हम हरगिज नहीं मानते. निजाम ने त्याला फटकारला. आपने फूलमती को पुणे जाने के लिए मना किया था, बराबर? तिच्यासाठी वकिली करायला कोण आलं? रावरंभाच ना. मग फर्जंदाच्या डोक्यात भरवायला तोच, फुलमतीला भडकवायला तोच. फर्जंदाला त्यानेच तर प्रेमाची लत लावली. हम नाही मानते. निजामाने रावरंभाची बाजू घेतली. निजाम आपल्या कह्यात येत नसल्यानं मीर परेशान झाला. काही झालं नाही तर शक पैदा झाला ना. बाकी पाहू.
कसा माहोल गरम करायचा ते. मीरच्या मनात खिचडी पकत होती. इससे क्या मिलेगा राव को, उसका क्या फायदा. निजामानं काळजीनं विचारलं. त्याची चारो उंगलिया तुम्ही घीमध्ये डुबवल्या. सगळ्या सरदारात त्याला वरचा मान. उमराने गरम वातावरणाला हवा दिली. बाकीच्यांची लायकी आहे का. निजामानं त्यांचं मत धुडकावून लावलं. हीच तर गलती आहे. त्याला ढील दिल्यानं बाकीचे नाराज झाले. कोणी कशी ही गोष्ट आमच्या कानावर नाही घातली आतापर्यंत. तुम्ही कोणाचं ऐकून घेता. आम्ही प्रयास केला तर आम्ही, तुम्ही सांगताय हे घटकावर खरं मानलं, पण त्याचा इतिहास तसा नाही. तो तुम्ही तुमच्या नजरेतून पाहताय म्हणून तुम्हाला तसा दिसतो. पण त्यानं पुण्यात जाऊन पेशव्यांचं अतिक्रमण रोखलं हे कसं विसरता. ती माहेलकाची इमानदारी. ती रावरंभाच्या नावावर काही खपवता नाही येणार. दुसरी बात अशी की इमानदारी दाखवून त्याला मोठा मकसद गाठायचा आहे. कसला मकसद. निजामाचं कुतूहल चाळवलं. निजामशाही बुडवायची त्याला. मीरनं तोफेचा स्फोट केला. डोकं ठिकाणावर आहे का. निजामानं त्याचं म्हणणंही उडवून लावलं. हां, आमच्या कानावर जेव्हा आलं तेव्हा तुमच्यासारखीच आमचीही प्रतिक्रिया होती. पण ही हकीकत आहे. काय हकीकत. निजामाचा संताप अनावर झाला. पुण्याहून आल्यापासून तो आलाय दरबारात. माहेलका आली आहे सेवा द्यायला. मीरनं उदाहरण देऊन संशय पक्का करण्याचा प्रयास केला. आम्हीच मोकळीक दिली. निजाम अलीनं खुलासा केला. रावनेच ही सूड घेतली असणार वधवून. हां, निजामानं कबुली दिली. तो आहे सरदार, पण पुरी निजामशाही आपल्या बोटावर नाचवतो. आणि तुम्ही तो म्हणाल ते ऐकताय. फर्जंदाला त्यानेच तर मध्यात अडकवलंय. खिळखिळी करून टाकली आहे त्याने निजामशाही. पेशवात आणि त्यांच्यात करार झालाय. कसला करार. निजामानं काळजीनं सवाल केला. पेशवाने निजामशाही रावरंभाला बहाल करायची आणि ती मराठी मुलकाला जोडायची. याला सबूत काय. आहे ना सबूत. म्हणून तर एवढ्या आत्मविश्वासानं बोलतोय. मीरनं निजाम अलीचं डोकं भंजाळून टाकलं. त्याच्या विचारात तो गर्क झाला. शौर्याचे अंगार ओकणाऱ्या रावरंभांच्या डोळ्यात शृंगाराची नाजूक फुलेही होती. माहेलकाचीही तीच धाटणी. निजाम सल्तनतीचा पंतप्रधान मीर आलम, राजा चंदुलाल सारखे सरदार माहेलकासारखं कमळाचं फूल देव्हाऱ्यात वाहायला तयार होते. पण माहेलकानं रावरंभाच्या गुणावर फिदा होऊन आपल्या प्रीतीची काव्य फुले त्यांच्या पायावर वाहिली. त्यामुळे मीर सारख्यांची तोंड कडू झाली. पुण्याहून परतल्यापासून माहेलका रावरंभाच्या नात्याला वसंतात फुलझाडांना यावा तसा बहर आला. सकाळी माहेलका उठली. सारा महल दिव्यांनी तेजाळत होता. सर्वत्र पुष्पहार लावलेले. त्या फुलांच्या सुगंधाने अवघा महाल दरवळत होता. ती वेड्यासारखी दौडत बाहेर आली. तिला कोणीच काही बोलेना. कसलीही तयारी. आणि मला कसं नाही कळलं. राजाजी कुठे आहेत. ही बात त्यांनी माझ्यापासून लपवलीच कशी. या प्रश्नांनी तिच्या डोक्यात गर्दी केली होती. तिला काहीच सुचेना. दास दासी आपल्या कामात गर्क. दिवाणखान्यात बसलेल्या रावरंभांकडे पाहून तिला हायसं वाटलं. ती दौडतच त्यांच्या जवळ गेली. राजाची काय आहे. तिने लाडात येत सवाल केला. कुठे काय. आम्ही वनाजी सोबत मसलत करतोय. रावरंभांनी निर्विकारपणे जबाब दिला. ते म्हणत नाही आम्ही. मग रावरंभाच्या या आडमार्गी उत्तराने तिच्या मनाची चलबिचल आणखी वाढली. आम्ही सीधा सवाल केला, पण तुम्हीच वाकड्यात. लढीवाळ सवाल करत तिनं रावरंभाला पुन्हा तयारीविषयी विचारणा केली. ही तयारी आम्हालाही माहीत नाही. रावरंभा अंजान बनत उत्तर. आम्हाला नाही पटत हे तुमचं शियासी उत्तर. माहेलकानं खळीला आल्याच्या स्वरात लटका राग आणला. रावरंभा हसले. या हसण्याचा तिला राग आला. या महालात आम्ही परके झालो. कोणालाच काहीच बोलायचं नाही आमच्याशी. तर जातो आम्ही. माहेलका पाय आपटत चालली. चाललात कुठे. गाठ आमच्याशी आहे. एक पाऊल पुढे टाकाल तर खबरदार. रावरंभा रागावल्याच्या आविर्भावात म्हणाली. मागे वळत माहेलका म्हणाली, गाठ बांधल्याचं म्हणता आणि एवढ्या मोठ्या गोष्टी लपवून ठेवता. एवढ्या आतल्या गाठीचे कधीपासून झालात तुम्ही. तिच्या गुस्साचं त्यांना हसू आलं. आमच्या मनात 1000 गाठी आहेत. त्या तुम्हालाच ओळखता नाही आल्या त्याला कोणी काय करावं. रावरंभांनी मुद्दाम ताणून धरलं. हसी मजाकमध्ये चाललेल्या या लुटुपुटूच्या भांडणात संशयानं हळूच प्रवेश केला.
वनाजीला काळजी वाटायला लागली. माहेलकाचा चेहरा पडला हे रावरंभांनाही जाणवलं. अहो, तुमच्या प्रेमाची निर्गाड बांधली आतड्याला. या गाठी तुम्हाला नाही ओळखायला आल्या तर कोणाला येणार, असा खुलासा करत त्यांनी माहेलकाची मनधरणी केली. राजाजींनी मजाक केला. वनाजीनं स्पष्टीकरण दिलं. हा तुमचा मजाक किती घायाळ करून गेला हे ठाव आहे का तुम्हाला? माहेलकानं घायाळ सवाल केला. अरे वनाजी, काय प्रयोजन आहे ते तरी सांग या तयारीचं. रावरंभांनी वनाजीला आवाहन केलं. वनाजी बुचकळ्यात पडला. काय सांगावं हे त्याला सुचेना. तुम्हीच सांगा रावजी, त्यानं सुटका करून घेतली. हा, ते हे वनाजीच्या मुलाचं बारसं. रावरंभांनी वेळ मारून दिली. एवढी चांगली खबर का लपवायची? माहेलकानं सगळा राग थुंकून टाकला. तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या करुणेचे भाव हर्षोल्लासात बदलले. केवढ्या खुश झाल्या. आधी सांगितलं असतं तर ही खुशी मिळाली असती का? रावरंभा म्हणाले. ती शरमल्यासारखी झाली. रावरंभा म्हणाले, आता जा जल्दी आणि या तयार होऊन. तशी माहेलका आत धावली. वनाजीकडे पाहून रावरंभा हसले. प्रणाम राजाजी. मुजरा करत सेवक म्हणाला, अरे आओ सय्यद साहब. त्याला पाहताच रावरंभांचा चेहरा उजळला. क्या खबर है? सब खैरियत है? सय्यद नसरुद्दीन कुदरतने माहिती दिली. भुसी साहेबांचा काही निरोप? रावरंभांचा सवाल. त्या टोपीकर इंग्रजांना काही वय बोलत होते. तो त्यांचा सियासी मामला. आपल्याला आपल्या कामाशी मतलब. राजाजी, तुमचं म्हणणं बरोबर, पण तो बुसी पडला फ्रेंच. त्याची तुमच्यावर मर्जी हे पण ठीक. मी काय म्हणतो, ते टोपीकर इंग्रज हजरत निजाम अली साहेबांच्या दरबारात येऊन गेल्यापासून बुसी बिथरलाय. तवा काही आगळीक तर नाही ना करायचा तो? रावरंभा सय्यदच्या या भीतीवर मोठ्यानं हसत म्हणाले, त्या घाबरड बुसीची काय बिशात नाही. दोस्ती आडून मस्ती नाही केली म्हणजे मिळवलं. करू द्या ना त्याला मस्ती. आम्ही आहोत ती उतरवायला खंबीर. रावरंभांनी मिशा पिळत वनाजीची समजूत घातली. तुमचं लय कौतुक करत होता. सय्यदनं माहिती दिली. आपलं काम झालं ना? हा हुजूर. सय्यदने रावरंभांना उत्तर दिलं. दिवस बुडायच्या आत सगळ्यांनी हजर राहायचं. रावरंभांच्या आदेशानंतर मुजरा करत तो निघून गेला. रावरंभांना आज वेगळीच खुशी होती. दिवस बुडायला लागला तसतशी त्यांची उलाढाल वाढायला लागली. पुरी हवेली सजली होती. नोकर चाकर नवे कपडे घालून हजर होते. माहेलकाही येऊन बसली होती. मेहरुनिसा आतल्या कक्षात होती. सगळ्यांना होता तो निजाम अलीचा इंतजार. दरबारात केव्हाचा निरोप गेला होता. एक एक पळ पुढे सरकत होता. तसतसा चेहरा काळवंडत चालला होता. वनाजी भीतर आला. रावरंभांकडे पाहत त्यानं नकारार्थी मुंडी हलवली. तशी रावरंभांच्या चेहऱ्यावरील खुशी मावळली. बारशाचा कार्यक्रम उरकून घ्या, त्यांनी आदेश केला. बारसं उरकलं. जेवणं आटोपली. तरी निजाम अलीचा पत्ता नव्हता. रावरंभांनी हाताच्या मुठी आवळल्या. दातोट खाल्ले. वनाजीनं त्यांना सावरलं. तोच म्हणाला, आज एक खुशीचा माहोल आहे. बारसं हे निमित्त, ही खैरात या मुख्य कार्यक्रमाची. या बोलण्याकडे सर्वांनीच कान टवकारले. माहेलकालाही उत्सुकता लागली. सय्यद नासरुद्दीन कुदरतने रेशमी कपड्यात गुंडाळलेली काहीतरी वस्तू वनाजीच्या हातात दिली. पुऱ्या दरबाराची नजर त्यावर खेळली. आपल्या माहेलकाबाईंची ही अमानत. वनाजीनं असं म्हणताच माहेलका बुचकळ्यात पडली. वनाजीनं ती रावरंभांच्या हातात सोपावली. हसऱ्या चेहऱ्यानं रावरंभांनी ती हातात घेतली. माहेलकाबाईंनी ही अमानत जीवापाड जपावी. काय आहे ते आम्हाला तरी समजू द्या. माहेलकानं विचारणा केली. रावरंभांच्या चेहऱ्यावर मुस्कुराहट होती. खुद आप ही देख लो. ती रेशमी कापड्यातील वस्तू माहेलकाच्या हातात देत रावरंभा बोलले. ती वस्तू माहेलकानं खालून वरून निरखली, चाचपली, पण तिला काहीच अंदाज येईना. आप खोल के देख लो. रावरंभांनी तिला आवाहन केलं. तिनं रावरंभांवर नजर टाकली आणि कपड्याची एक एक घडी उलगडायला लागली. सर्वांचे श्वास रोखले तर काहींचे घुटमळले. माहेलकाही कमालीची उत्सुक होती. त्या वस्तूभोवतीचा कपडा अलवारपणे हटवताच गालावरून खळकन पाणी टपकलं. तसा रावरंभांचा चेहरा आनंदानं उजळला. खऱ्या अर्थानं तिला अमरत्वाची जाणीव झाली. आपल्या शेराचा खरा पुष्पहार गुंफल्याचं तिला वाटलं होतं.
सय्यद नसरुद्दीन कुदरतने रावरंभांच्या सांगण्यावरून माहेलकाचे सगळे शेर जमवले. फ्रेंचांचा सेनापती बुसीच्या मदतीने ते छापून घेतले. माहेलकासाठी रावरंभांकडून मिळालेली ही भेट लाख मोलाची होती. आजची रात्र रावरंभा आणि माहेलकासाठी खास होती. ती बार बार आपल्या किताबाकडे पाहत. ही किताब सिर्फ माझ्या शायरीची नाही. मग पलंगावर पडल्या पडल्या रावरंभांनी सवाल केला, ये मोहब्बत का उपन्यास है, सदियों तक हमारे प्यार को ये जिंदा रखेगा. रावरंभांनी तिला जवळ होतं. तीही त्यांच्या कुशीत शिरली. ते तिच्या केसातून बोटं फिरवायला लागले. राजाची एक विचार. रावरंभांनी हुंकार दिला. चेहऱ्यावर खुशी तर होती, पण त्याला कुठेतरी नाराजीची किनार दिसली. त्यांनी मोठ्यानं सुस्कारा सोडला. तो माहेलकाच्या श्वासात घुटमळला. काही नहीं, सब खैरियत है. अल्लाह ताला खैरियत तो रखेगा ही, पर आपके इस चेहरे को हम परेशान नहीं देखना चाहते. माहेलका ने आपली भूमिका मांडली. कुछ नहीं. रावरंभांनी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. आपके रग रग से वाकिफ हूं. माहेलका ने निरीक्षण नोंदवले. क्यों परेशान होती? रावरंभांनी सवाल केला. तुमच्या परेशानीचीच तर परेशानी. तुम्हाला नेमकी परेशानी काय आहे ते जाणून घेतल्या बिगर ती जाणार नाही. तुमची ही किताब आम्हाला निजाम अलीच्या हातून द्यायची होती, पण ऐनवेळी तो आला नाही. रावरंभांनी नाराजी प्रकट केली. तब्येत ठीक नाहीये त्यांची, माहेलका म्हणाली. झूट झूट बोलला तो. हर बार त्यांचं कोणीतरी उलट सीधा कान भरतं आणि हा ऐकतो डोळे झाकून. अमृतांऐवजी तुमच्या हातून घेण्यातला आनंद वेगळाच होता रावजी. तिनं समाधान व्यक्त केलं. तरीही तो आला नाही, यामागे मोठी वजह असेल. रावरंभांनी तर्क केला. माहेलका चलाखीनं विषय बदलत म्हणाली, या किताबाबद्दल तुम्ही आम्हाला अगोदर का नाही सांगितलं? अगोदर सांगितलं असतं तर तुम्हाला एवढी खुशी झाली असती. हां, तुमच्या हातून किताबच काय, जहर पण खुशीनं घेतलं असतं. हर बार मरायच्या गोष्टी का करता? रावरंभांनी नाराजी प्रकट केली. जन्नत जन्नत नसीब व्हावी म्हणून तुमच्या मांडीवर मस्तक ठेवून प्राण सोडले ना, तर ती नक्की नसीब अशी आमची धारणा आहे. माहेलकाबाई, तुम्ही गेल्यावर आमच्यासाठी ही दुनिया जहन्नुम बनेल. त्याचं काय? तुम्ही राजा आहे. एक गेली तर पुरा जनानखाना असेल तुमच्या दिमतीला. नुसती अंगावरची चामडी पाहून जर तिला सुकून मिळत असता तर आत्तापर्यंत शेकड्याने आला असत्या जनानखान्यात. तुम्हाला सोडून माझ्यासाठी आलम दुनिया मुर्दाघर, असं म्हणत त्यांनी माहेलकाचा चेहरा हातात धरला. तिला त्यांच्या डोळ्यात वेगळीच चिंता दिसली. निजाम अली काहीतरी बडबडत गिरट्या घालत होता. त्याला काही चैन पडेल. सेवकाला बोलावून आत्ताच्या आत्ता दरबार भरवण्याचा हुकूम केला. काही वेळात मसलत भरली. मीर आलम, राजा चंदूलाल, उमरा, हशमत जंग, हिदौंदखा, हसद अली, भारमल, लाला खान सारखे खासे सरदार आले. दरबार सुरू करायची मीर आलमनं विनंती केली. निजाम अली रावरंभांसाठी खोळंबला होता. खासी मसलत बोलावली म्हणल्यावर पळत यायला हवं रावरंभानं. आम्ही आलो जेवत्या ताटावरून उठून. हे बाकी नाही का आले हातातलं काम टाकून? भारमल म्हणाला. हुजूर, आपण रावरंभाला मोकळं सोडू नका. हां हां, बराबर. अर्ध्यावर दरबारींनी भारमलच्या बोलण्याचं समर्थन केलं. एकट्या रावरंभावर निजामाची भिस्त होती. ती बाकीच्यांना सलत होती. ती वाटली म्हणून तुम्हाला बोलावलं. निजामशाहीचं भविष्य अवलंबून असेल या फैसल्यावर. रावरंभा आल्या बिगर हा दरबार सुरू व्हायचा नाही, निजामानं स्पष्ट केलं. सगळ्यांनी नाकं मुरडली. खावीन, ज्या रावरंभानं बाप बेट्याची ताटातूट केली त्या सापाच्या पिल्लाला विचारता निजामशाहीचं भविष्य. लाला खानने उघडपणे रावरंभाचा विरोध केला. तेवढ्यात सेवकानं मुजरा करत रावरंभांविषयी माहिती सांगितली. काय झालं? निजाम अलीनं सवाल केला. गुस्ताखी माफ हुजूर. सेवकानं अजिजीला येत उत्तर दिलं. काय झालं सांगशील का तुझी जबान खेचून काढायची? निजामाचा पारा चढला. जी मना केलं रावरंभांनी यायला. सेवकाच्या या जवाबानं निजाम व्यथित झाला. बघितलं का हुजूर, त्याची काय मजल गेली? एवढ्या मोठ्या निजामशाहीला बिचुकल्या दाखवल्यासारखं आहे ना हे.
मीर आलमनं आगीत तेल ओतलं. तब्येत ठीक नसेल त्यांची. नाही येणार नाही असा कळवा निरोप असं सांगितलंय. सेवकाच्या या माहितीनं निजामाच्या काळजात धस्स झाला. बघा आता तुम्ही सुचू. मीरनं पुन्हा तापलेल्या भडक्याला हवा देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आम्ही पुन्हा मसलत करू त्यांच्याशी. मसलत कसली करता हुजूर? भेद बघा त्याचा. भारमल्लाही चेव चढला. रावशी काय सुलूक करायचा ते आम्ही करू, तुमच्या सल्ल्याची गरज नाही. स्पीकर इंग्रज घेरट्या घालतायत दरबारात. म्हणजे काय त्यांची? सगळ्यांनी संयुक्त सवाल केला. तैनाती फौज पदरी घ्या, त्या बदल्यात सिर्फ तनख्वाह द्यायची. लगेच होकार द्या त्यांना. ती फौज आपल्या निजामशाहीत आली तर पेशव्याचीच काय, दिल्लीकराची वाकडी नजर करायची टाप नाही. सुझाव चांगला आहे. निजामशाहीला रावरंभासारख्या बाणगोळ्याची गरज नाही पडणार. लत लागेल तेव्हा ह्यो विचार सोडलेलाच बरा. वनाजी मध्येच म्हणाला, हा रावरंभाचा चमचा, त्याचीच बाजू घेणार. लाला खाननं वनाजीची मानहानी केली. तोंडानं दम भरला. तू एक मामुली नोकर, आम्हाला डोळे वटारतो काय? निजामानं दोघांनाही खडसावलं. आपला बुसीसोबत तह झालाय. इतिहास सांगितलं ते विसरायचं आता. त्यांचं कंबरड मोडलंय आता. तो सिंह जरी ठेव, भुसीचा विचार काढून टाका. आपण त्या इंग्रजाशीच सुलूक करू. निजाम अली मीरच्या या सल्ल्यानं विचार. आजोबा जानोजींना, चुलती आनंदीबाईंना भेटण्याची त्यांना ओढ लागली होती. भागानगरातील वातावरणानं ते आणखीच बाकी वस्तू विखुरलेल्या. हे पाहून माहेलकाच्या काळजाला चरे पडले. राजाची काय झालंय तुम्हाला? तिनं काकुळतीला येत विचारलं. अनेक आघात झाले, अंगावरचे घाव भरलेत, पण काळजावरचे ओरखडे तसेच आहेत खळबळत्या जखमेसारखे. आमच्या नाही, आबासाहेब आणि मासाहेबांच्या मनाचा खयाल करतो आम्ही. काय वाटलं असेल त्यांना आमच्या या हरकतीने? दबल्या आवाजात रावरंभांनी आपली सल मांडली. एकदा करमाळ्याला जाऊन हलकं वाटेल. माहेलकानं सल्ला दिला. नाही माहेलका, कुठल्या तोंडानं जाऊ? आम्ही त्यांचा दिल दुखावला. ती आपली माणसं करतील मग. माहेलकानं समजावलं. माहेलका, त्यांचं दुखावले पण अजून ठसठसत असे, नाहीतर आम्ही एवढे खलिते धाडले एकदा तरी जबाब आलाच असता. खलिता और खुद जाण्यात फरक आहे. आम्ही गेलो आणि त्यांच्या वचनात अडकलो तर नियतीला ते मान्य असेल तर मलाही ते कबूल करावं लागेल. माहेलकानं वास्तव स्वीकारण्याची मनाची तयारी केली. इतक्या लवकर हत्यार टिकलं. नृत्याचा फड असो नाहीतर झुंजीचं मैदान, वाघणीसारखं लढता. मग इथं हत्यार का टाकता? रावरंभांनी उद्विग्न होत सवाल केला. कठोर होत रस्त्यावर हत्यार चालवलं तर ते आपल्याच काळजात कट्यार खुपसल्यासारखं वाटतं. माहेलकानं खुलासा केला. तुमची सोच अलग आहे. केलं, तुमचं कबूल केलं, पण आमच्या मागं तुमची हिफाजत करायला कोण? उद्या उठून काही दगाफटका झाला तर आम्ही आयुष्यभर स्वतःला माफ नाही करणार. रावरंभांनी मनोभूमिका स्पष्ट केली. आम्हाला काही होत नाही. आमची हिंमत आणि तुमचा हौसला आहे ना आमच्या सोबतीला, मग का म्हणून डरायचं? माहेलकानं विश्वास दर्शवला. नाही, हरगिज नाही. त्या दिवशी आम्ही नसतो तर तुमचं शिर त्या काफिरानं एका फटक्यात अलग केलं असतं. पण तुम्ही धाडलं ना त्याला जहन्नुममध्ये. बिचारा कोणाच्या इशाऱ्यावर नाचला हेही नाही कळलं. निजामालाच आता इशाऱ्यावर नाचवायची वेळ आली. असा का विचार करता रावजी?
तसं नको करू तर काय करू? तुमच्यावर एवढा खुनी हल्ला झाला, निजामानं केलीशी नसती. साधी चौकशीही करण्याची तसदी घेतली नाही. तसा विचार करायचा नाही तर कसा करायचा? आपण घाला जीव धोक्यात याच्या गादीसाठी. आपण काय किडामुंगी होत का हापशांसारखी गुलामी करायची याची? रावरंभांचा गुस्सा अनावर झाला. त्यांच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. माहेलका विचारात पडली. काय करावं तिला कळेना. दुपारची वेळ टळून गेली होती. पुन्हा उतरणीला लागली तरी निजामाची वामकुक्षी चालली होती. सारे सरदार नशेत धुत्त झालेले. जणू काही सारं भागानगरच पेंगते. सिकंदर जहाला तर कसलीच शुद्ध नव्हती. हमला हमला, फौज तोफ गोले बरसा रही है. सेवक नकारे वाजवत इकडून तिकडे दौडू लागले. साऱ्यांच्या निद्रेचा भंग झाला. निजामाच्या कानावर ही खबर गेल्यावर त्याची झोप खाडकन उडाली. किसकी मजाल है? इतने करीब दुश्मन आ गया, क्या कर रहे थे सब? निजामाने सवालामागून सवाल केले. कौन है वो? कुछ पता नहीं. दरबारी सेवकाने जवाब दिला. रावरंभा को खबर करो. निजामाने आदेश सोडला. मीर आलम दौड़त येत म्हणाला, वो महल में नहीं है. महल का? उसका भी कुछ पता नहीं, मीर ने फुशारकीने सांगितले. निजाम चिडून म्हणाला, आप क्या हमारा मुंह देख रहे हो? जाओ रोको उसे. पर रावरंभा की सेना उसके आदेश के बिना मैदान में नहीं उतरती. निजामाची या माहितीनं घाबरगुंडी उडाली. तो आपका क्या ख्याल है? आराम फरमाना है क्या? निजामानं मीरला खडसावलं. नहीं नहीं जी, जाता हूं ना मैं. मीरनं लगमगीनं तिकडनं कूच केलं. रोको, कौन दुश्मन है? निजामानं विचारलं. जी भूसी. पर क्यों? काय कमी पडलं त्याला? शायद रावरंभा की गुस्ताखी. हर चीज में उनको बीच में लाने की क्या जरूरत है? भागो यहां से. निजामानं त्याला पिटाळून लावलं आणि स्वतः दरबारातल्या दरबारात घिरट्या मारायला लागला. काय वजह असेल त्याची? आणि रावरंभा असा कुठे गेला? माहेलकानं मोर्चा सांभाळला असता त्याच्या फौजेचा, पण तीही नाही. गेली कुठे अशी? जानबूझकर गायब झाली. वनाजी को भी पता नहीं. आखिर मसला क्या है? उसी उसका दोस्त है, तो काही ना काही त्याला भेट देत असतो. त्याचीच ही करामत असणार. मीरच्या म्हणण्यात काही तथ्य असेल. निजामानं कयास बांधला. धावत येणारा शिपाई म्हणाला, हजरत आप छुप जाए, या किले में गुप्त दरवाजे से सुरक्षित जगह जाए. अरे क्या हुआ ये तो बताओ. उसी की फौज करीब आ गई है, हम हार के कगार पर है. सेवकाच्या या खबरीनं निजामाच्या पोटात कळ आली. अल्लाह क्या करे. या विचारानं निजाम पुरता गोंधळला. रावरंभा कहाँ है रावरंभा? निजामानं अवसान गाळलं. राज परिवाराला भुयारी मार्गाने नेण्याची तयारी सुरू झाली. फर्जन सिकंदर जहां जवळ आला. क्यों पुकार रहे हो रावरंभा को? वो फरिश्ता थोड़ी ना है. निजाम को आज दुश्मन क्यों याद कर रहा है? सिकंदरने आपल्या अब्बूला टोमणा मारला. निजामानं काहीच जवाब दिला नाही. पहिला धक्का पचवत नाही तोच दुसरा धक्का बसला. सेवक धडपडत आला. गजब हो गया, हैदर अली की फौज चाल करून येते. संपलं सगळं. निजामानं मनातून हार मानली. त्याची उमर आणि हौसला दोन्ही म्हातारे झाले होते. त्याच्या डोळ्याच्या पापण्यातून जणू आपण निजामशाहीच्या तख्तावरून पाय उतार होतोय असेच भाव प्रकटले. फर्जन साहब को लेके जाओ गुप्त दरवाजे से. निजामानं आपल्या मुलाला सांगितलं. डरतो? निजाम होके डरता है? सिकंदरने बापाचीच खिल्ली उडवली. निजाम जीव तोडून त्याला समजावू लागला. तरीही सिकंदर जागचा हलेना. हे परवरदिगार रहम. हाताची ओंजळ करून त्यानं अल्लाची करुणा भाकायला सुरुवात केली. नमाज खत्म झाली तरी ते शब्द कानावर पडता चमत्कार व्हावा तसे त्याचे डोळे चमकले. सारा अंग पुलकित झालं. त्याचा झुकलेला मणका ताठ झाला. डोक्यावरचा निजामशाहीचा मुकुट शाबूत असल्याची भावना जागृत झाली. निजाम खुशीनं ओरडला, वाह रे मेरे शेर, सच में हिम्मत बहादूर होतो. रावरंभा आणि माहेलका मैदानात उतरल्याची खबर आली होती. त्यामुळे निजामाच्या खुशीचा ठिकाणा नव्हता. रावरंभा परतल्यानं हैदर अलीची फौज मागे मुडली. बुसीही हबकला. या खबरीनं हरकतीवर सिकंदर जहां हसला आणि बापाला म्हणाला, चलो भाग चलते हैं. नहीं, उसकी कोई जरूरत नहीं, उसकी जरूरत नहीं. निजामानं आत्मविश्वासानं त्याच्या सवालाचा सामना केला. घटकाभरानं बुसी पळाल्याची खबर आली. निजामानं सुस्कारा सोडला.
आखिर राव ही काम आया उसके प्यार के साथ. सिकंदरनं रावरंभाची बाजू घेतली. निजाम शांत राहण्याशिवाय काहीच बोलला नाही. 10 दिवस झाले. रावरंभा झोपू नये. हाताच्या तसेच पोटावरील जखमांपेक्षा निजामाकडून मिळालेल्या वागणुकीचा दर्द त्यांच्या काळजाला जास्त वेदना देत होता. लढ्यात फते मिळाली, पण निजामानं चकार शब्द काढला नाही. विचारपूस नाही की शौर्याचं कौतुक नाही. दुसरीकडे आबासाहेबांना एवढे खलिते लिहिले, पण एक जबाब नाही. सगळ्यांनाच आम्ही नकोसे झालोय का? निजामाचा आता मकसद पुरा झाला, त्यामुळे त्याला आमची गरज वाटेल. आई भवानी, तुझ्या या लेकराला एका हातानं देत आली आणि दुसऱ्या हातानं हिसकावत होतीस. मातोश्रीनं हिरावलंस, पण मासाहेबांसारखी जीव लावणारी चुलती दिली. तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आम्हाला वाढवलं. माय मरो आणि मावशी जगो ही म्हण उगाच नाही आली. पुत्रवत प्रेम करणारे चुलते आजोबा मिळाले. आमच्या कर्तृत्वावर निजामशाहीत रुतबा मिळवला. मराठी मुलकाची शान वाढवली. कुळाला मान मरातब मिळवून दिला. पण बंधू प्रेमाला पारखेच राहिले. ज्या मानसिंगाला पोटच्या पोराप्रमाणे मानलं, लाड पुरवले, तो आमचा दुस्वास करतो. प्रेमाची उरली सुरली कसर माहेलकानं भरून काढली. तिच्यामुळे जिंदगीला नवाच अर्थ गवसला. नाही साहेब, मी घडीच सारं हिसका काळीच भळभळायला लावून मागे कसे पाठ वाहत. कसले पाठ राजाजी? आणि कोणाशी बोलतो? माहेलकानं रावरंभांना विचारणा केली. साऱ्या दुनियेनं तोंड फिरवल्यावर कोणाशी बोलणं? बोलतो स्वतःच्या कर्माशी. माहेलकाला रावरंभांची ही गर्भगळीत अवस्था पाहून भरून आलं. तिनं सारं स्वगत ऐकलं होतं, त्यामुळं ती काळजीत पडली. रावरंभांची अशी अवस्था तिनं कधीच पाहिली नव्हती. विषय टाळण्यासाठी म्हणाली, हाकीम येईल एवढ्या 4 दिवसात खपली धरतील त्या जखमा. मैदानात दुश्मनाच्या समशेरीनं झालेल्या या जखमा भरतील. जरी त्याचे व्रण राहिले तरी ते शौर्याची साक्ष म्हणून मिरवताही येतील. आपल्या माणसांच्या वागण्या बोलण्यानं झालेल्या काळजावरील जखमा या कशा भरवल्या आणि कोणाला दाखव? ते कशाची निशाणी म्हणून मिरवायचे? सपशेल हाल कशी बर्दाश्त करायची? आम्हाला नाती जपता नाही. रावरंभा अतीव दुःखात बोलली. आलेला हुंका दावत माहेलका म्हणाली, कोण म्हणून? आलम दुनिया आमच्या कानात ओरडून विचारते, राज्य सांभाळायला निघालास रावरंभा? आधी घर सांभाळ. असल्या आरोया रात्रंदिवस कानात पोचतायत आमच्या. बधीर करून टाकलंय त्यांनी कान आणि मन. रावरंभा रडवेले होऊन बोल, असा धीर सोडू नका राजाची. हिम्मत बहादरानं असं अवसान गाळून कसं चालेल? तिनं रावरंभांच्या उशाशी बसून डोकं दाबायला सुरुवात केली. आता अंगात हिम्मतच नाही. ना आम्ही आबासाहेबांची इच्छा पुरी करू शकलो, ना तुमची. त्यांच्या मनाविरुद्ध गेलो, पण तुम्हाला तरी कुठं सुख दिलंय राणीपदाचं? आम्हाला त्याची कधीच अपेक्षा नव्हती आणि नाही. एका नाचीला इज्जत दिली, शोहरत दिली, आणखी काय हवं? तुम्ही हिम्मत बहादर होता, आहेत आणि पुढेही राहा. मला काही नाही मिळालं तरी चालेल. तुम्ही आबासाहेबांच्या मनाविरुद्ध जाऊ नका. माहेलकानं दाखवलेली विरक्ती रावरंभांना खटकली. म्हणजे तुमच्या इच्छा मारायच्या म्हणा, तुमच्या सुखाला डागण्या द्यायच्या. हे असं झालं. एकीकडे जय मिळवण्यासाठी दुसरीकडचा मुलूक तोडून दुश्मनाच्या घशात घालायचा आणि पुन्हा वरून फते मिळाल्याचे नगारे बडवायचे, असंच ना? बाहेर आली. तिच्या उरात चलबिचल सुरू झाली. प्रिय रावरंभा, तुम्ही अचानक निघून गेला. आम्ही तोंडघशी पडलो.
एका नाचीसाठी तुम्ही कुलाचार बुडवायला निघाला. पत्रातील या वाक्यानं माहेलकाच्या काळजात सर्र धाडस करून पुढं वाचू लागला. पण असे तुमच्यासारखे वाहवलो नाही. मानसिंगालाच आम्ही डागण्यात येत आलो. तुम्ही तर त्यांच्या वरचे नाही. अशानं कुठं राज्य राखता येतं वय? बाईच्या नादाला लागाल तर पुरी जिंदगी पछतावा कराल. बाजीरावानं काय केलं पेशवाईचं हे ठावं नाही का तुम्हाला? आम्ही जाणतो तुम्हाला आई बापाचं प्रेम नाही मिळालं, त्यामुळे तुमची प्रेमाची भूक आम्ही समजू शकतो. तुमची चुलती आनंदीबाई आम्ही महारावांनी काय कमी केलं का? आम्हीच परवरिश करण्यात कमी पडलो का काय? असंच वाटायला लागलं. चोरासारखे कर्मातून पाहला त्याचं वाईट नाही वाटत, पण इतके दिवस झाले तरी साधा चेहरा दाखवायला नाही आला, ना एक खलिता धाडला. आपल्या बुढ्या आजोबाचा खयाल येत नाही का तुम्हाला? पत्रात जानोजींनी विचारलेल्या प्रश्नानं माहेलका बुचकळ्यात पडली. रावजीनं तर इतके खलिते धाडले वेड्यासारखे, मग आबासाहेबांनी असं का लिहावं? याचा अर्थ ते खलिते त्यांच्यापर्यंत पोचलेच नाही. मनाला सवाल करून ती पुढचं वाचती झाली. तुमची हरकत आमच्या काळजाला किती डागण्यात येत असत याचा कधी खयाल केला? तुमच्या सुखाड आलो असं वाटलं असेल तर आमच्यासारखे कमनशिबी या दुनियेत दुसरं कोणी नसेल. एका नाचीसाठी तुम्ही नाती तोडायला निघाला. अहो आमचा नाही, निदान तुमच्या मासाहेबांचा तरी विचार करायचा. पत्र वाचता वाचता माहेलकाला अपराधी वाटायला लागला. तिच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. पुढच्या मजकुरानं तर ती हपकूनच गेली. मी एका पळात परके वाटायला लागलो. असा काय गुन्हा काढला आमच्याकडनं? वडिलकीच्या नात्यानं एक सांगतो, तुम्ही परदेशात आहात. हा सिर्फ पोसांचा फासला नाही तर तो रिश्त्यातही आला. रक्ताच्या नात्यांना मुठमाती देऊन तुम्ही त्या नर्तकी सोबत खुश राहणार असाल तर जरूर राहा. तुमचं नवं नातं लखू. माहेलकानं पुढं काही वाचलंच नाही. ती रडतच आपल्या कक्षात गेली. आपण राजाजीच्या सुखाड येत असल्याची अपराधी भावना तिच्या मनात आणखी दृढ झाली. सिकंदर जहा गादीचा वारस, त्याची हालत दिवसेंदिवस खस्ता होत चालली. निजामाला ते पाहावे नाही. निजामाचाही मीरने ताबा घेतला होता. रावरंभांविषयी त्याने निजामाचं मन कलुषित केलं होतं. निजाम तोच विचार करत होता. हुजूर, आमच्या कानावर आणखी एक खबर आली. मीरनं त्यात आणखी भर घातली. कसली खबर? निजामानं विचारलं. भुसी आपल्यावर चालून आला. ह्याला सिर्फ इंग्रजांशी सुलूक हे कारण नाहीये हुजूर. फिर? निजामानं सवाल केला. रावरंभानंच त्याला फूस लावली. मीरनं दिलेली ही खबर निजामाला रुचली. रावरंभाचं काय हासिल होणार आहे त्यात? हा तर त्याचाच डाव आहे. कसला डाव? काही उलगडून सांगणार आहात का नाही? मीरकडं त्यानं विचारणं केलं. भुसी आणि रावरंभाचा दोस्ताना जगजाहीर आहे. माहेलकाच्या गझलेचा किताब त्यानं भुसीच्या मदतीनं तर छापून घेतलाय. मीरनं बरोबर बाण मारला. असं? मग हे पहिलंच का नाही सांगितलं? निजाम मीरवर डाफरला. तरीही मीर मनातून समाधान पावलं, कारण त्याचा मकसद पुरा झाला होता. रावनेस तर झुंजात उतरून भुसीला पळवून लावला. निजाम पुन्हा प्रश्नांकित झाला. माहेलकानं त्याला कुठं जंगलात मन मोकळं करायला नेलं ही झुटी बात. सच ये है कि रावरंभा अपना रुतबा दिखाना चाहता है. मैं कितना वफादार हूं, बहादूर हूं हे त्याला दाखवून द्यायचं होतं. मीरच्या या नव्या खबरीनं निजाम अस्वस्थ झाला. तो विचारात गढून गेला. मान्य की रावरंभाची साजिश होती, पण त्या बुसीला तुम्ही ठेचला का नाही? निजामाच्या या सवालानं मीर गार झाला. बराच वेळ घेत मीरनं केलेला खुलासा निजामाच्या काही पचनी पडला. गेल्या 2 दिवसापासून रावरंभा महालाबाहेर फेरफटका मारायला लागला. माहेलकाला याचंच मोठं समाधान. तिनं करमाळ्याला जाण्याचा धरलेला आग्रह रावरंभांना काही मान्य नाही. आज सकाळीच त्यांनी दूरवर घोड्यावर रपेटही मारले. माहेलकानं भेट दिलेल्या घोड्यांपैकी एक रावरंभांना फारच आवडली. बुसीला पळवून लावताना त्या जनावरानं मोठी चपळाई दाखवली होती. संध्याकाळी सूर्याची तांबूस किरणं पुऱ्या भागानगरवर पसरली होती. त्यामुळे अवघं भागानगर पिवळं धम्मक झालं होतं.
रानावनात गेलेली गुरढोरं घराकडं वासराच्या ओढीनं बिगीनं निघाली होती. पाखरांचे थवेच्या थवे खोप्याकडे निघालेले पाहून रावरंभांना गलबलून आलं. आपण कधी जाणार आपल्या घरट्याकडे? हेच आपलं घर आणि खोपा आहे. आबासाहेबांना तोंड कसं दाखवायचं या विचारानं त्यांच्या मनात आणखी काहूर माजला. घोड्याचा लगाम हातात धरून ते मावळतीच्या दिशेनं चालले होते. सूर्य कणाकणानं डोंगराआड दडत होता. तसं रावरंभांना काहीतरी हातून निसटायला लागलंय असं वाटलं. तरी रावरंभांचं मावळतीकडचं चालणं काही थांबलं नाही. ते कसल्याच्या तंद्रीत पावलं टाकत होते. राजाजी, राजाजी थांबा! वनाजी जीवाच्या आकंतानं ओरडले. तसे रावरंभा थबकले. खरे तर त्यांच्या आधी घोडाच अडला होता. हाय रावजी, तुम्ही कसल्या विचारात बुडलात? पुढची दरीही तुम्हाला दिसेना होय? वनाजीनं प्रेमानं रागवत सवाल केला. आयुष्यात रिश्त्यात पडलेल्या दरीपुढे ही काहीच नाही वनाजी. तो बिनघोर राहा. तिची मोहब्बत मला मरू नाही द्या. आबासाहेब, माहेलका, मासाहेब एकाच वेळी नाही का एकत्र येणार? राजाजी, रात बहुत होईल माघारी जायस तू. आपण माघारी फिरू. खामोश! राजाजींच्या या अवतारानं वनाजी हादरलाच. आम्हाला माघारी फिरायला सांगतो? तुझी मजल कशी झाली? आम्ही कुठं आत्ताच एक झाल्याचं दिसलं की तुम्ही लोक कसे मध्येच पाय घालता. तुम्हाला बघवत नाही का आम्ही सुखात असल्याचं? जाहीर कुठे? आता यापुढे आमच्या मोहब्बताड आले तर जीभ हासडून टाकेन. रावरंभाच्या अवताराचं वनाजीला आश्चर्य वाटलं. जरा शांत व्हा राजाजी. वनाजीनं पुन्हा धीर दिला. आज आवस आहे, त्यामुळे रावजीला काही बाहेर वसात झाला नाही असं वनाजीला वाटलं. त्यानं त्यांना पाणी देत जरा वेळ खाली बसायला सांगितलं. तेव्हा ते कुठे भानावर आले. वनाजीनं त्यांना घोड्यावर बसवलं आणि तडक महालात घेऊन आला. रावजीची मानसिकता नेमकी काय आहे त्याला कळेना. वाटेत तो मुद्दामून एक शब्दही बोलला नाही. महालात पलंगावर बसवून तो निघून गेला. रावरंभा उठून खिडकीत आले. त्यांनी स्वतःच महालाचे पडदे दूर सारले. रातकिड्यांची किरकिर कानावर आली. अंधार, सारा अंधार. चंद्र कुठेच दिसेना. महालाबाहेर उभ्या असलेल्या पहारेकरांच्या हातातील मशालीचाच तेवढा उजेड. पण या मशाली आकाश थोडीच उजळून टाकणार असं त्यांना वाटलं. खिडकीत जायचं आणि तो आकाशातील चंद्र तासनतास निहाळायचा हा त्यांचा जुनाच शिरस्ता. माहेलकाच्या प्रेमात पडल्यापासून तर त्यांच्या सोबत होती. तर जोडीनं उभं राहून ते तिच्याशी गप्पा गोष्टी करायचे. त्यामुळे त्यांचे त्या चंद्रकोरीशी भावनिक बंध जुळले होते. कहाँ हो आप चंद्रमुखी? रावरंभांच्या या हृदयस्पर्शी हाकेनंतरही माहेलका काही आली नाही. कोणीच येत नाही असं दिसल्यावर रावरंभांच्या हुकुमानंतर सेवक माहेलकाच्या कक्षेत गेला आणि लगेच खाली मान घालून परत आला. हुजूर, बाईसाहेब नाहीत. नाहीत? कुठे गेल्यात? वरच्या कक्षात जा. रावरंभांनी गुस्सातच सांगितलं. जरा वेळानं तो पुन्हा अधोमुख निशब्द उभा. रावरंभांनी विचारलं, काय झालं? सेवकानं रावरंभांच्या कपाळात या आवाजानं सलावत खान धावतच आत आला. गोंधळलेल्या अवस्थेतील रावरंभांकडे पाहत म्हणाला, जी हुकुम फरमाया हुजूर. माहेलका? त्याला काहीच कळेल. माहेलका कहाँ है? रावरंभांनी रागानं विचारलं. जी अंदर होनी चाहिए. या उत्तरानं रावरंभांनी त्याच्याकडे पाहिल्यानं सलाबत खान म्हणाला, सुबह बाहर कोई गया नहीं. ढूंढा तिला. और हाँ, वनाजी को बुलाओ जल्दी. रावरंभाच्या मनात नको त्या शंका यायला लागल्या. काय झालं सरकार? वनाजीला ही खबर लागल्यानं तो लगेच दिमतीला धावला होता. बाईसाहेब सकाळी दिसल्या, परत काही दर्शन नाही. वनाजीच्या या उत्तरानं रावरंभांचं उरलं सुरलं अवसान कळालं. निजाम दरबारात जाऊन अस्वस्थ झालेल्या रावरंभाने हुकूम केला. कधीच बिना संगत बाहेर न जाणारी माहेलका कशी अचानक गेली आणि कुठे? रावरंभाला हा विचार स्वस्थ
दुसऱ्या सेवकाला मौला अलीच्या पहाडावर पाठवलं. चक्रा मारत असताना काही बाई विचार डोक्यात घुमायला लागले. बार बार ते दरवाजावर जाऊन पाहत. वनाजी त्वरेनं आला, पण बोलला काहीच नाही. मूक उभ्या वनाजीला रावरंभांनी विचारणा केली, माहेल का? तरीही वनाजीनं मौन सोडलं नाही. या मौनाचा काय अर्थ घ्यायचा आम्ही वनाजी? काकुळतीला येत रावरंभांनी विचारलं. दरबारातही नाही आणि मौला अलीच्या माळ ढुंढायला तर तिथेही नाही. वनाजीच्या उत्तरानं रावरंभा रडवेले झाले. माहेल का? त्यांनी बेंबीच्या देठापासून तिला हाक मारली. ती पुऱ्या महालभर घुमली. काय झालं म्हणून महालातील सेवक धावत आले. दुपारनंतर माहेल का कोणालाच दिसली नाही असं सांगून त्यांनी रावरंभाच्या काळजीत आणखी भर टाकली. आसमानात उडाली की जमिनीत गडप झाली असा उद्विग्न सवाल रावरंभांनी केला. अंगावर अर्धवट वस्त्र होते, तरी त्याच अवस्थेत ते झपाझप पावलं उचलीत महालाबाहेर आले आणि घोड्यावर टांग मारून दौडले. राजाजी, अहो राजाजी, कुठं निघालात? वनाजी त्यांच्या मागे धावत होता, तरीही त्याच्याकडे रावरंभांनी दुर्लक्ष केले. घोडा बेफाम फेकला. वनाजी, सलाबत खान आणि अंगरक्षक त्यांच्या मागे विनवणी करत दौडत होते. घोडा वायुवेगानं उधळत होता. जीवाच्या आकांतानं निघालेल्या थंडीतही घामाच्या धारा टपकत होत्या. या वेगामुळे वनाजीसह सैनिक कधीच मागे पडले. त्यांना रावजी दिसेना. सीधा पुढे गेले की डावीकडे वळले. वनाजी बुचकाळत पडला. चकवा झाला का काय अशी वनाजी सलाबत खानाची चर्चा झाली. मशाली घेऊन ते माग काढत होते. रातकिड्यांची किरकिर या बिगर दुसरा कसलाच आवाज कानी येत नव्हता. जवळच्या पानथळीवरील धबधब्याचा आवाज त्यात मिसळत होता. त्यामुळे वातावरण गंभीर बनलं. त्या वातावरणाला चिरीत माहेल का अशी आरोळी आसमंतात विरली. साऱ्यांच्या दिलाचा ठोका चुकला. वनाजीला तर पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. त्या आवाजाच्या रोखानं ते धावले. पाणथळाजवळ रावरंभा 2 पायावर येत माहेलकाचा पुकार करत होते. काहीच दिसेल. सारेच कोड्यात पडले. करमत नसल्यावर माहेलका इथे येते म्हणून रावरंभा इथे आले होते. वनाजीनं धीर देण्यासाठी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तो झिडकारत रावरंभांनी घोड्यावर टांग मारली. वनाजीसह सैनिक पुन्हा त्यांच्या मागे पळाले. वनाजीनं मनोमन देवीला प्रार्थना केली, वाईट वंगाळ नको व्हायला. वनाजीची भीती खरीच ठरली. रावरंभांनी थेट निजाम दरबार गाठला. ते सरळ निजाम अलीच्या कक्षाकडे गेले. पहारेकऱ्यांनी त्यांना आडवत वर्दी देण्याची विनंती केली. रावरंभांनी तलवार उपसून त्याची गर्दन उतरवली. तसेच बाकीचे मागे सरले. रावरंभांचा रुतबा आणि संतापही निजामशाहीला ठाऊक होता. त्यामुळे त्यांना अडवण्याची कुणी तसदी घेतली नाही. माहेल का, माहेल का असं ओरडत ते पुढे जात होते. निजाम अलीच्या अंतपुराजवळ कडा पहारा होता. सेवकांनी रावरंभाला मुजरा घातला, पण आत जाण्यास मना केलं. हमें तडपा के अंदर क्या कर रहा है ये निजाम अली, बाहेर निकाल. रावरंभांचा हा अवतार पाहून पहारेकरी अवाक झाले. त्यांनी झडप घालून रावरंभाला धरलं. छोडो मुझे, इस निजाम की खाल उतारता हूं आज. एवढ्यात ही गडबड निजामाच्या कानावर गेली. तो बाहेर आला. त्याला सामोरं पाहून रावरंभांनी धावून जात विचारणा केली, कहा है माहेल का? सैनिकांनी रावरंभाला पकडलेलं पाहून निजामाला काही कळेना. क्यों इन्हें पकड़ा? और रावरंभा, तुम कौन सी बात कर रहे हो? उठे अनजान मत बन. रावरंभा ने निजामाचा पाण उतारा केला. अपनी औकात मत भूलो रावरंभा. उमरा ने उसना अवसान आणत दम भरला. तुम सब लोगों ने मेरी माहेलका को कहां छुपाया है? क्या हुआ माहेलका को? निजामानं आश्चर्यानं विचारलं. रावरंभा मोठ्याने हसले. निजाम आणखीच गोंधळला. तेवढ्यात वनाजी सलाबत खानासह तेथे दाखल झाला. माहेलका बाईसाहेब गायब आहेत दिवस बुडाल्यापासून. तवापासून आम्ही ढुंढाळतोय. या अल्लाह, क्या नहीं मुसीबत. निजामानं भीती व्यक्त केली. मुसीबत तो अब आएगी. तुम क्या, पूरी कायनात भी इस कयामत को नहीं रोक सकती. रावरंभानी आगपाखड सुरू केली. इनको छोड़ दो. निजामानं आदेश दिला. पहारेकऱ्यांनी रावरंभांना मुक्त केलं. तुम समझ रहे हो वैसे कुछ नहीं है. निजामानं रावरंभांना बजावलं. रावरंभा शांत झाला. निजामाने माहेलकासाठी राज्याच्या हद्दीवर नाकेबंदी करायचा आदेश केला. अर्धी तुकडी शोधकामाला लावली. काही वेळानं रावरंभाही तिथून निघून गेले. कुठेच काही मागमूस लागेना. काय करावं, कुठे जावं काही सुचेना असं त्यांना झालं होतं. शोधता शोधता एका झाडाखाली रावरंभा नजर आकाशात लावून बसले. चंद्र दिसेना.
आणि चंद्रमुखी. विमनस्क स्थितीत ते बसून राहिले. बराच अवधी लोटल्यावर वनाजीनं त्यांना उठवून महालात नेलं. रात्रभर डोळ्याला डोळा लागला. सकाळी जड अंतःकरणानं वनाजी पावलं टाकीत आला. रावजींची हालत खस्ता झाली. डोळे सुजलेले, अंगात कसलाच त्राण नाही. वनाजीनं आवाज देऊनही ते आपल्याच तंद्री. रावजी, कमला भवानीनं अंत पाहायला लागली. कुठल्या जन्माचं पाप फेडावं लागतंय, कुणाला ठावं, असं म्हणत वनाजीनं हंबरडा फोडला. रावरंभांनी तिरपी मान करून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी खोलवर गेलेल्या आवाजात हाक दिली. राजा, माफ करा. बाईसाहेब. काय झालं बाईसाहेबांना? त्या या दुनियेत नाहीत. काय काय गोष्ट करतोय वनाजी? अरे ती आत्ता माझ्याशी बोलत होती. कशी कशी जाईल मला सोडून? तू तरी असा पाषाण हृदय नको होस जगासारखा, असं म्हणत ते उठता उठता मटकन खाली बसले. वनाजीनं बिगीनं त्यांना सावरत पलंगावर बसवलं. रावजी सावरा, स्वतःला सावरा रावजी. भाईसाहेबांनी आत्मघात केला. निजामाच्या गुप्तहेरानं खबर आली. खुद्द निजाम अली तुमच्या सांत्वनाला निघाले. वनाजीनं जड अंतःकरणानं सांगितलं. नाही, त्याचाच डाव आहे. निजामानंच लपवलं तिला कुठेतरी. शोधा तिला, जा. आपले हेर पाठवा. आपल्या दोस्तासाठी काहीतरी कर वनाजी. खबर झूट नाहीये रावजी. कड्यावरून उडी मारून आत्मघात केलाय त्यांनी. वनाजीच्या या खबरीनं त्यांचा इतका वेळ रोखून धरलेला संयमाचा बांध फुटला. ते धाय मोकलून रडायला लागले. निजाम अली सांत्वनासाठी आला, पण रावरंभा काही त्याला भेटली नाही. या प्रसंगापासून निजामाचा आणि त्यांचा संवाद तुटला. पुन्हा महिना लागला रावरंभांना या घटनेतून बाहेर यायला. पहिल्यांदाच ते वेगळ्या विचारात दिसले. वनाजी, चला आवरा, आपल्याला निघायचं. हसत तो ओरडला. हेच म्हणणार होतो मी तुम्हाला हवा पालटाचं. आपल्या माणसात गेलं की बरं वाटेल तुम्हाला. रावरंभाच्या या भूमिकेनं वनाजी गुचकाळ्यात पडले. वनाजी, हा दर्द भरा माहोल नको. आपल्या माणसाचं बोलणं खाऊ, पण परदेशात जीव मेटाकुटी लागला. रावरंभांनी सारी सल मांडली. करमाळ्यात आल्यावर त्यांचा जीव रमायला बराच अवधी गेला. रावरंभा भागानगर कायमचे सोडून आले असं समजल्यावर मानसिंगानं नवस नाटक सुरू केलं. तो उठता बसता टोमणे मारायला लागला. जानोजी, महारराव त्याला वारंवार समजावत होते, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एके दिवशी महाररावांकडे पेशव्यांचा हलकारा आला. त्यावर चर्चा करण्यासाठी रावरंभांना त्यांनी बोलावून घेतले. पेशव्याची चाकरी करण्यात आम्हाला रस नाही. त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावा. रावरंभा स्पष्ट बोलले. माहेलका जिवंत आहे. महाररावांचं म्हणणं ऐकून क्षणार्धात रावरंभा मागे वळले. त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. महारावांजवळ जात म्हणाले, कुठे ती? आम्हाला वाटलंच ती जिंदा आहे. आम्हाला सोडून ती जाईलच कशी? वनाजीला हजारदा सांगितलं, पण आम्हाला त्यानं झूट साबित केलं. रावरंभा माशासारखे तडफडत मन रित करत होते. महाररावाला आश्चर्य वाटलं रावरंभाच्या अशा या खुळ्या वागण्याचं. महारराव भीती व्यक्त करत म्हणाले, एक अडचण आहे. माहेलका निजामाच्या कब्जात आहे. निजामाच्याच काय, तिला यमाच्याही तावडीतून सोडवून आणि रावरंभांनी पण केला. काय, निजामासोबत झुंजायचं म्हणता? महाररावानं सवाल केला. हा, झुंजायचं. पण ही माहेलकाची खबर तुमच्यापर्यंत पोहोचवली कोणी आणि कशी? परिंद्यानं दिली समजा. महाररावानं उत्तर देणं टाळलं. पर हा परिंदा आपला का दुश्मनाचा एवढं तरी कळेल की नाही? रावरंभाने काढून घेतला. पेशवाचा. महाररावानं गौप्यस्फोट केला. वाटलंच. रावरंभांनी अंदाज व्यक्त केला. आत्ताच चाल करून जावं. रावरंभा उतावे झाले. धीर धरा, हा राजनीतीचा मामला आहे. आबासाहेबांना विचारावं लागेल. महाररावांनी आडता घातला. या तुम्ही परवानगी घेऊन, आम्ही आहोत इथे, असं म्हणत रावरंभा रेंगाळले.
आणि तिथून थेट आपल्या सेनापतीजवळ आले. खडी फौज किती आहे आत्ता, बारूदखाना, घोडेस्वार किती, सारा वृत्तांत घेतला आणि आता लगेच मोहिमेवर निघण्याचं फरमान सोडलं. तिसरा प्रहर झाला असतानाही सैन्य बाहेर पडलं. ते सैन्य बऱ्याच दिवसांनी हैदराबाद सोडून मराठी मुलखात आल्यानं बहुतांश शिपाई घरी गेले होते. मोजक्या सैन्यानिशी रावरंभाने कूच केलं. आबासाहेबांनी मना केलं तरी रावरंभा त्वेषानं मजल दरमजल करीत भागानगरवर चालून गेले. रात्री सोलापूरवर हल्ला केला. तिथला किल्लेदार संघर्ष न करता शरण आला. भालकी, बिदरवरही रावरंभानं कब्जा मिळवला. तोवर ही खबर निजामापर्यंत पोहोचली. त्याने रावरंभाचा बंदोबस्त करण्यासाठी दरबार भरवला. पण रावरंभाचा विडा उचलायला कोणीच तयार होईना. वजीर मीर म्हणाला, रावरंभा काही एकटा नाही, पेशवा आहे त्याच्यासोबत. या माहितीनं निजाम अली आणखीच बेदरला. त्याला उभं वारं सुटलं. काय करावं तेच सुचेना. निजाम मोठ्यानं ओरडला, रावरंभाला वस्त्र पाठवा मानाची. तो रावरंभा आपला एक एक किल्ला घ्यायला लागलाय आणि तुम्ही म्हणता वस्त्र पाठवा. लाला खानानं चौताळून जाब विचारला, चूड़िया पहन लो. रावरंभा का मुकाबला करने की हिम्मत नहीं किसी में और मुफ्त की सलाह देते हो. निजामाने सगळ्यांची खरडपट्टी काढत जाब विचारला, आम्हाला माहिती आहे त्याची कमजोरी. जिंकलेला मुलूक तुमच्याकडेच राहू द्या म्हणावं त्याला. निजामानं आदेश दिला. सारे गोंधळात पडले. त्याला या चीजचं काही कोडकौतुक नाही. भारमल म्हणाला, मग काय पाहिजे त्याला? निजामानं त्वरेनं विचारलं. माहेल का हवी आहे त्याला. भारमलनं सांगितलं. पागल हो गए हो क्या? मुर्दा इंसान कहां से देंगे उसको जिंदा करके. निजामला ही मागणी अजब वाटली. त्यानं तिच्यासाठीच ही जंग छेडली आहे. भारमलच्या या माहितीनं निजाम आश्चर्यचकित झाला. त्याला काहीच तरकीब सुचेना. हम जाते हैं, उसको सौगात लेके अकेले. निजामने आपला निर्णय सांगितला. तुमच्यावर राग आहे त्याचा. मीरनं भीती दाखवली. नाही, आम्ही ओळखतो त्याला. त्याची कमजोरी काय ते चांगलंच ठावे आम्हाला. न डिवसता त्याला सामोरं गेलं की तो गार होतो. हेच तरकीब आम्ही वापरणार. निजामानं भरल्या दरबारात मनोदय सांगितला. घात झाला तर? नाही होत, निजामानं आश्वस्त केलं. खबर दिली. रावरंभा या खबरीनं खरोखर नरमले. निजाम शब्द दिल्याप्रमाणे निशस्त्र रावरंभाला भेटायला आला. माहेलकाला का नाही आणला सोबत? मुर्दे जिंदा नहीं होते रावरंभा. दफनाने को भी उसका शव नहीं मिला. रावरंभा ने निजामाची हेटाळणी केली. आप पूरा तख्त ले लो, लेकिन मेरे पास जो चीज है ही नहीं वो कैसे दूं आपको? हमारे खिलाफ उकसाने की साजिश है ये पेशवा की. रावरंभाचं वाक्य मध्येच तोडत निजामाने हात जोडून स्पष्टीकरण दिलं. रावरंभाला त्याने माहेलका आपल्याकडे बंदिवान नसल्याचं पटवून दिलं. माहेलका या जगात नसल्याची जाणीव त्यांना अस्वस्थ करायला लागली. ते मटकन खाली बसले. निजामाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सांत्वन केलं. रावरंभाने तो हात झटकला. पुन्हा त्यानं हात फिरवीत प्रेम असल्याचं दाखवलं. माहेलका, तुमची जशी जान होती तशी आमच्या सल्तनतीची शान होती. तिचे या निजामशाहीवर अनेक उपकार आहेत. तिची स्मृती चिरंतन राहावी यासाठी मौला अलीच्या पहाड्याच्या पायथ्याला तिच्या आम्मीच्या कबरीजवळ तिचीही कबर बांधू. दिवाबत्तीसाठी आणखी एका गावाची जहागिरी देतो. निजामाच्या या नरमाईच्या भूमिकेनं रावरंभा पुरते विरघळून गेले. निजामानं त्यांना गोडी गुलाबीनं भागानगरला नेलं. त्यांचा सन्मान केला. 4 दिवस ठेवून मेहमान नवाजी केली. भागानगर रावरंभा इथं राहिला तर त्याला कोणी फितवणार नाही. नगरातील मेहमान नवाजी रावरंभाला सोन्याचं तुरुंग भासू लागलं. एक एक दिवस डोंगरा एवढा मोठा वाटायला लागला. म्हणून ते एके दिवशी
तिच्यावर फुलांची चादर चढवली. माहेलकाचाच शेर दगडावर कोरून आठवण म्हणून तिच्या कबरीवर कोरला गेला. सर्व गुलिस्ताने नाज, गुलबाने बागे अदा, आह माहेल का हे दफन. मार्दवाच्या बागेतील सुरूचे झाड, विभ्रमाच्या उपवनातील गुलाबाचा ताटवा, अशी ही चंद्रमुखी इथे चिरनिद्रा घेत आहे, अशा आशयाचा तो शेर होता. तिकडे रावरंभांच्या फसगतीचा जश्न सुरू झाला. रावरंभांनी मागे वळून पुन्हा डोळे भरून कबर निहाळली आणि कसम खाल्ली, तुझा का. आत्ता तुम्ही ऐकलं माहेलका भाग 10. लेखक अशोक निंबाळकर, आवाज अंबरीश देशपांडे.